मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल हे अखेर निर्दोष मुक्त झाले. दिल्लीकरांच्या दृष्टीने नाही तर देशामधील एक असं व्यक्तिमत्व अरविंद केजरीवाल जे रिटायर नाही, त्यांनी स्वतःची सनदी नोकरी सोडली, IAS ऑफिसर होते, नोकरी सोडली, राजकारणात उतरले, राजकारणाचं शुद्धीकरण करायचं. अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून उदयाला आलेलं हे एक नेतृत्व. दिल्लीमध्ये त्यांनी सत्ता मिळवली आणि दिल्लीमध्ये असं काही काम करून दाखवलं की त्याच्यानंतर त्या पुढच्या काळामध्ये 10 वर्ष त्यांनी निर्विवादपणे विधानसभा, लोकसभा, महापालिका सगळं दिल्ली त्यांच्या स्वतःच्या ताब्यात होती. भाजपला ते काय पाहवलं नाही. अरविंद केजरीवाल यांच्यावरती एक खटला दाखल केला. मद्य घोटाळा म्हणजे थोडक्यामध्ये दारूवरती जी एक्साईज असते, अबकारी कर ज्याला म्हणतो आपण, त्या घोटाळ्याची एक केस दाखल केली की त्या पॉलिसीमध्ये यांनी फेरफार केला आणि सरकारचं 2000 कोटींचं नुकसान केलं आणि त्या बदल्यामध्ये आपला 100 कोटी रुपयांची लाच मिळाली. असं एक सगळा बनाव तयार करून एक बेसपैकी आरोपपत्र तयार केलं आणि त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह 22 जणांना आरोपी केलं. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री, मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्री, नंतर सज्जन सिंह आता ते राज्यसभेत लोकसभेमध्ये खासदार आहेत. म्हणजे असे त्यांचे सगळे नेते, नंतर कविता म्हणून एक, असे 4 प्रमुख सगळे नेते. थोडक्यामध्ये आपल्या सगळ्या नेत्यांना बेड्या ठोकून आतमध्ये टाकलं. अक्षरशः 2 वर्ष, 1.5 वर्ष, 5 महिने, 6 महिने जेलमध्ये राहिली ही लोक. त्यांनी त्यावेळेस अगदी अकांड तांडव काय त्यांनी अगदी कंठशोष केला. म्हटलं आमचं हे आरोप सगळे निर्दोष आहे, कुठलाही पुरावा नाही, तरी सुद्धा 2-2 वर्ष जेलमध्ये राहिले. त्यांची पूर्ती बदनामी झाली. संघटना आप पक्ष मोडीत निघाला, त्यांचे आमदार पळून गेले. थोडक्यामध्ये भाजपला चॅलेंज करणारं एकमेव अरविंद केजरीवाल हे एक नेतृत्व असं होतं की ते बऱ्यापैकी सत्ता ताब्यात ठेवून संपूर्ण राज्यभर नव्हे तर अन्य शेजारच्या राज्यांमध्ये, देशामध्ये एक वातावरण निर्मित करत होते की काँग्रेस नव्हे तर आप हा भाजपला पर्याय आहे. परंतु केजरीवाल यांना मोडीत काढण्यासाठी हे संपूर्ण बेसपैकी एक समीकरण तयार केलं, खटला तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांना अडकवलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की याच्यामध्ये कुठलाही पुरावा नाही आहे, हे सगळं फॅब्रिकेटेड आहे. प्रश्न असा पडतो, इतके दिवस ईडी, CBI पासून, कॅग पासून सगळ्यांनी केजरीवालांना धरलं होतं, त्यांचे घरावर छापे टाकले, त्यांच्या जप्त्या केल्या. म्हणजे चौकशी यंत्रणेचा कशा प्रकारे वापर करून भाजपने आपला नामोहरम करून टाकलं होतं, त्यांचं नामो निशान मोडून टाकलं होतं. त्याचा सगळा परिणाम त्यांची संघटना मोडीत निघाली. अरविंद केजरीवाल स्वतः नैतिकदृष्ट्या एकदम खच्ची झाली की जो माणूस त्याच्यावरती 1 रुपयाचाही डाग नाही अशा माणसाला भाजपने इतका बदनाम करून टाकला होता. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे, आरोप करायचे, नंतर त्याच्या संदर्भात चौकशीची मागणी करायची, चौकशी लावायची, कोर्ट कचेरी करायची आणि त्या व्यक्तीला खच्ची करून टाकायचं. कोर्टातून नंतर तो निर्दोष होतो. हे जे एक प्रकरण आहे, या प्रकरणासारखी देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक प्रकरणं आहेत. ती पाहिल्यावरती ही भाजपची ही स्ट्रॅटेजी, त्याच्या संदर्भात खास व्हिडिओ करा म्हणून मी आतापर्यंत तुमच्याशी बोलतो. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज, अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्यातून निर्दोष सुटले. अरविंद केजरीवालच नाही, त्यांच्याबरोबर ते मनीष सिसोदिया, संजय सिंह, कविता आणि सगळे 22 जण सगळे निर्दोष. कोर्टाने सांगितले याच्यात काहीही नाही. इतके दिवसांनी, इतके वर्षांनी, म्हणजे तारीख पे तारीख कोर्टावरती विश्वास ठेवायचा. कारण का आता किमान या प्रकरणामध्ये 2 वर्षांनी का होईना न्याय मिळाला. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आप पक्ष आणि अरविंद केजरीवाल हे पूर्ण खच्ची झाले. आता त्यांना पुन्हा शून्यातून सगळी प्रगती करावी लागणार, शून्यातून पक्ष उभा करावा लागणार आहे. हे सगळे नेते जे खच्ची झाले, ह्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये जे तुम्हाला नाव सांगितले ते तर आरोपी आहेच सगळे त्याच्यामध्ये. आता मनीष सिसोदिया 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक झाली होती, त्यांना 17 महिने जेलमध्ये होते. अरविंद केजरीवाल 21 मार्च 2024 ला अटक झाली, 5 महिने तुरुंगात होते. संजय सिंह हे ऑक्टोबर 23 मध्ये अटक झाली, ते 6 महिने तुरुंगात होते. कविता या 5 महिने तुरुंगात होत्या. म्हणजे सगळ्यांना थोडक्यामध्ये त्यांना सगळ्यांना अशा प्रकारे खच्ची करून टाकलं होतं. मुळात हा व्हिडिओ खास यासाठी केलेला आहे की अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण देशामध्ये काय, महाराष्ट्रात काय,
जे सुरू आहे ते तुम्हाला योग्य वाटतं का? महाराष्ट्राकडे पण येतो मी, पुढे आपण त्यापूर्वीची पण आपण प्रकरणं पाहू. जसं हे अरविंद केजरीवालांचं प्रकरण घडलं तसं यापूर्वी कोणकोणती प्रकरणं घडली देशामध्ये सुद्धा हा अरविंद केजरीवालांची ती सत्ता गेली वगैरे वगैरे बाकी सगळं झालं, पण देशामध्ये त्यांच्या प्रतिमेला तडा गेला. म्हणजे सगळ्यात मोठे आज ते ढसाढसा रडले ज्यावेळेस माध्यम त्यांच्याकडे ह्या विषयावरती प्रतिक्रिया विचारत होते. त्या माणसाच्या डोळ्यामध्ये इतके घळाघळा अश्रू वाहिले की संपूर्ण देशाने पाहिलं काय चाललंय हे. म्हणजे कशा प्रकारे तुम्ही एक चांगलं नेतृत्व खच्ची करताय. भाजपकडून ही अपेक्षा नाही. भाजप हे सुसंस्कृत पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, पण ज्या प्रकारे भाजप सत्तापेपासू झालेलं आहे, सत्तेसाठी वाटेल ते करतोय, ते पाहिल्यावरती मात्र भाजपच्या बाबतीमध्ये लोकांची आता निराशा व्हायला लागलेली आहे. सत्तेसाठी काहीही कोणतीही यंत्रणा कशीही वापरायची, ईडी काय सीबीआय काय कशा प्रकारे वापरतात हे आपण अनेक प्रकरणांमध्ये पाहिले. म्हणजे हे सगळं जर पाहिलं अरविंद केजरीवालांचं प्रकरण देश पातळीवरती आपण थोडं मागे जाऊ. यापूर्वी देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रकरणं घडलेली आहेत की ज्याच्यामध्ये आरोप झाले, भरपूर आरोप झाले, लोकांचे एकदम डोळे विस्फारले. अरे काय इतके मोठ्या प्रमाणावरती घोटाळा आणि कोणाला काहीच कारवाई होत नाही. तुम्हाला आठवत असेल बोफोर्स प्रकरण 84चं राजीव गांधींच्या वेळेस, त्यावेळेस विरोधकांनी त्यांच्यावरती आरोप केले होते. 64 कोटी रुपयांचा बोफोर्स तोफांच्या घोटाळा, तोफा खरेदीमध्ये घोटाळा केला. प्रत्यक्षामध्ये राजीव गांधी बिचारे गेले ते, परंतु नंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही झालेलं नाही, कोर्टातून सगळं बाजूला पडलं. हे फार जुनं प्रकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. देश पातळीवरचे आपण उदाहरण पाहिलं तर त्याच्यामध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळा ह्याच्यामध्ये पाहिलं आपण माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणि कनिमोजी ह्या द्रमुकच्या खासदारांचा त्याच्यावरती समावेश होता. टेलिकॉम परवाना देताना जो भ्रष्टाचार झाला त्याच्या जी अनियमितता आहे त्यातला हा घोटाळा आहे. त्याच्यामध्ये सीएजीने म्हणजे कॅगने त्यांच्यावरती आरोप ठेवला होता. 1.76 लाख कोटी रुपयांचा संभाव्य नुकसानीचा अंदाज वर्तवला होता. त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये 2017 मध्ये ह्या सगळ्यांना निर्दोष सोडलं, काही सापडलं नाही. कारण का त्यानंतर भाजप बरोबर सामील झाले सत्तेमध्ये. चारा घोटाळा, लालूंचा चारा घोटाळा आपल्याला आठवत असेल, 1994-90च्या दशकामधला चारा घोटाळा. त्यावेळेस लालूंनी 1000 कोटी रुपयांचा चारा घोटाळा केला असा त्यांच्यावरती आरोप होता. ते प्रकरण अजूनही चालू आहे. त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा त्यांच्यावरती 950 कोटी रुपयांचा आरोप होता. लालूंचा पण त्याच्यामध्ये सहभाग होता. नंतर हे सगळे निर्दोष मुक्त झाले. काही त्यातली प्रकरणं आहेत अजून ती कोर्टामध्ये चालूच आहेत. जैन हवाला प्रकरण एक फार मोठा आठवत असा जैन हवाला प्रकरण. त्यावेळेस जैन हवाला प्रकरणामध्ये LK आडवाणींचं सुद्धा नाव आलं होतं. लालकृष्ण आडवाणी भाजपचे नेते. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एका आता मंत्री नाहीत, माजी मंत्री आहेत पुणे जिल्ह्यातले, त्यांचे नाव सुद्धा होतं. त्याशिवाय बिहारचे शरद यादव, नंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे त्यांचे नाव होतं. 64 कोटी रुपयांचं जैन हवाला प्रकरण होतं त्याच्यामध्ये. पण नंतर ते 97-98 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं ते निर्दोष मुक्त केलं. असं नंतर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मायावतीचं प्रकरण फार गाजलं होतं. मायावती बिहारच्या माजी मुख्यमंत्री, त्यांच्या बाबतीत जवळपास 1000 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली म्हणून सांगितलं. प्रत्यक्षामध्ये 2012 मध्ये ती FIR सगळी रद्दच केली, बाहेर आले, संपला विषय. बोफोर्सचं तुम्हाला मी सांगितलं. अशा प्रकारे हे बरीच प्रकरण आहेत. म्हणजे यादीची मोठी यादीच आहे त्या संदर्भातली, ती आम्ही जास्त खोलामध्ये जात नाही त्याच्यामध्ये. आता महाराष्ट्राकडे पाहू आपण. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला आठवत असेल, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी भाजपने ज्यांच्यावरती आरोप केले ते कोणाकोणावर आरोप केले. पहिले छगन भुजबळ यांचं एक नाव येतं. छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते. त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा, महाराष्ट्र सदन म्हणजे दिल्लीमध्ये महासदन मांडलं होतं, त्याच्यामध्ये त्याचा 13.5 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. भुजबळ हे तब्बल 2.5 वर्ष जेलमध्ये होते. 2.5 वर्ष. आता ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. म्हणजे साधारण 900 कोटी रुपयांचं ते प्रकरण आहे सगळं. त्याच्यामध्ये त्यांना 13.5 कोटी रुपयाची लाच मिळाली असा आरोप होता. पुढे काय झालं? काही झालं नाही, निर्दोष झालं बाहेर. 9 सप्टेंबर 2021 भुजबळ निर्दोष मुक्त झाले. त्यावेळेस ईडी, सीबीआय किंवा मनी लॉन्ड्रिंगचे ह्या सगळ्या केसेस बाजूला गेल्या. नंतर अजित पवारांवर सुद्धा, दिवंगत अजित पवार उपमुख्यमंत्री, त्यांच्यावर सुद्धा 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता. प्रत्यक्षामध्ये अँटी करप्शन ब्युरोने प्रतिज्ञापत्र दाखल केलं की असा कुठलाही घोटाळा नाही.
किती बदनाम केलं होतं म्हणजे त्यावेळेस. म्हणजे नेत्यांना बदनाम करायचं, आरोप करायचा, बदनाम करायचं, चौकशी मागे लावायची, नंतर सत्तेत आल्यावरती ते आपल्याबरोबर आले तर ठीक, नाहीतर मग चालू ठेवायचं. कृपाशंकर सिंग जे काँग्रेसचे अगदी एकेकाळचे फार मोठे मंत्री आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांचं नेतृत्व करणारे, अख्खी मुंबई ताब्यात ठेवणारे कृपाशंकर सिंग, त्यांच्यावरती बेहिशोबी मालमत्ताचा घोटाळा होता. कोकणामध्ये फार मोठी जमीन घेतली, 400-500 एकर, 320 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप त्यांच्यावरती होता. 2018 मध्ये मुंबई विशेष न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं. कृपाशंकर सिंग आता भाजपमध्ये आहेत. सुनील तटकरे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष पुन्हा एकदा झालेले आहेत, त्यांच्यावरही सिंचन घोटाळ्याचे आरोप होते. प्रत्यक्षामध्ये एसीबीने प्रतिज्ञापत्र दिलं, काही पुरावे सापडलेले नाही, निर्दोष मुक्त. एकनाथ खडसे जे भाजपमध्ये म्हणत होते की मी मुख्यमंत्री पदाचा खरा उमेदवार आहे वगैरे वगैरे, त्या एकनाथ खडसेंचा भोसरीचा जमीन घोटाळा काढला, त्यांच्या जावई मिसेसच्या नावावरती असलं ते प्रकरण अजूनही ते कोर्टात चालूच आहे. एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीमध्ये आमदार आहेत. म्हणजे पण तिथे ते प्रकरण अजून कायदेशीर ह्याच्यामध्ये आहे. पण सांगायचा हेतू काय आहे माहिती आहे का? छगन भुजबळ घ्या, अजित पवार घ्या, कृपाशंकर घ्या, सुनील तटकरे घ्या किंवा बाकी अन्य नेते घ्या, ही भाजपची ही जी स्ट्रॅटेजी आहे, एखाद्या नेत्याला जर आपल्याकडे येत नसेल किंवा सत्तेसाठी वाटेल ते, त्यातला हा नमुना आहे. अरविंद केजरीवाल यांचं प्रकरण हे असंच आहे. अशा प्रकारे किती चांगले चांगले नेते बदनाम करणार, खच्ची करणार, संपवणार, आयुष्यातून संपवणार, हा प्रश्न आहे. पण एक ना एक दिवस हीच परिस्थिती भाजपवर सुद्धा ओढवू शकते. भाजप आज ईडी, सीबीआय, महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा लाच वसुलीचा आरोप केला होता. काय झालं? काही झालं नाही, काही सापडलं नाही त्याच्यामध्ये. त्यांच्या संस्थेला काहीतरी, त्यांच्या शैक्षणिक संस्थेला काहीतरी 1-1.5 लाखाची, 2-4 लाखाची देणगी दिल्याचं फक्त एक प्रकरण तेवढं बाहेर आलं. 100 कोटी गेले कुठे? ज्यांनी आरोप केले होते त्यानंतर भाजपने त्यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा घेतलं होतं. ही सगळी प्रकरण आहे. म्हणजे राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवरती राजकारण चालतं, त्याच्यामध्ये माणसं उद्ध्वस्त होत आहेत. त्याच्यामुळे चांगले चांगले कार्यकर्ते यायला तयार नाहीत राजकारणामध्ये. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण भाजपचं तुम्हाला योग्य वाटतं का? पण कोर्ट कचेरीचा वापर करायचा, यंत्रणेचा वापर करायचा आणि समोरच्या लोकांना खच्ची करून टाकायचं. भाजपच्या विरोधात कोणी काहीही बोलला तर त्या माणसाची जंत्री तयार होते, सगळी कुंडली तयार होते आणि त्याला संपवून टाकतात. हे राजकारण भाजपला शोभत नाही. संघाचा हा संसार नाही आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशामध्ये चांगले राष्ट्रपुरुष तयार करण्यासाठी, चांगली व्यक्ती घडवण्यासाठी म्हणून ती संस्था आपण समजतो, तसं ओळखलं जातं. पण अशा प्रकारे राजकारणामध्ये जर ते राजकारण करणार असेल, गलिच्छ राजकारण करणार असेल, खुनशी राजकारण, कपटी राजकारण, खालच्या पातळीचं राजकारण, जे काँग्रेसला नावं ठेवत होते त्याच्याही पुढची पातळी जर भाजप गाठणार असेल तर भाजपला पुढचा काळ कठीण आहे. जणू अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणाचं हे निमित्त झालं. तुम्हाला काय वाटतं? अरविंद केजरीवाल यांच्यावरती झालेला जो आरोप आहे, जो अन्याय आहे, 2 वर्ष त्यांची जी आयुष्यातली संपली, कदाचित अरविंद केजरीवालवरती आरोप झाले नसते तर मागच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा अरविंद केजरीवाल हे फार पुढे आले असते. पंजाबमध्ये त्यांना सत्ता मिळाली, तशी सत्ता त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा घेतली असते, तशी महाराष्ट्रातही काही जागा मिळाल्या असत्या, त्यांना साऊथलाही काही जागा मिळाल्या असत्या. अरविंद केजरीवाल हे पर्याय एक तयार होतोय बऱ्यापैकी, लोक त्यांना साथ देत आहेत असं दिसायला लागल्यामुळे अरविंद केजरीवालांच्या बाबतीमध्ये हे सगळं खोटं प्रकरण झालं असं आता म्हणायला हरकत नाही. तुम्ही यावरती व्यक्त व्हा. धन्यवाद.